friends, welcome back to my YouTube channel. How are you? Today we will deal with an art of comparing. Question number 4C. 11th as well as 12th या दोघी क्वेश्चन पेपरमध्ये रायटिंग स्किल अंतर्गत आपल्याला एखाद्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट तयार करण्यावर प्रश्न विचारला जातो. आधी त्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट कशी तयार करायची. कॉमन स्क्रिप्ट जर आपण व्यवस्थित तयार केलेली असेल तर वी कॅन राईट एनी स्क्रिप्ट ऑन एनी प्रोग्राम. कोणत्याही प्रोग्रामवर कोणतीही स्क्रिप्ट आपण कॉमन स्क्रिप्टच्या आधारे तयार करू शकतो. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. लेट्स सी. आर्ट ऑफ कंपेअरिंग. द पर्सन हू कम्पेअर्स अ शो इंट्रोड्यूस द प्रोग्राम ऑन द पार्टिसिपंट्स इज कॉल्ड the master of ceremonies, abbreviated as MC, or the compare anchor, announcer, microphone controller. एखादा व्यक्ती असतो की जो त्या कार्यक्रमाचं संचालन करतो. त्या व्यक्तीला मास्टर ऑफ सेरेमनी, शॉर्टकटमध्ये त्याला MC असं म्हटलं जातं, सूत्रसंचालक असं म्हटलं जात असतं, निवेदक असं म्हटलं जात असतं. ही इज मेडिटेटर, अनाउन्सर, कोऑर्डिनेटर ऑफ इव्हेंट. आणि तो पूर्ण जो प्रोग्राम असतो तो कोऑर्डिनेट करण्याचं काम, त्याचं उद्घोषण करण्याचं काम हा MC किंवा मास्टर ऑफ सेरेमनीज करत असतो. द मास्टर ऑफ सेरेमनीज इज अन ॲप्ट डिस्क्रिप्शन ऑफ द अँकर ॲज ही ऑर शी इज फॉर्मर होस्ट ऑर फॅसिलिटेटर ऑफ द इव्हेंट. तो प्रोग्राम, तो इव्हेंट हा सुलभ करण्याचं काम हा सूत्रसंचालक करत असतो. मग ती व्यक्ती ही पुरुष असेल किंवा स्त्री असेल, पण तो प्रोग्राम सुसंगत पद्धतीने सादर करण्याचं काम हा मास्टर ऑफ सेरेमनीज, सूत्रसंचालक करत असतो. देअर कॅन बी अ वाईड रेंज ऑफ इव्हेंट्स, राईट फ्रॉम हायली फॉर्मल वन्स लाईक सेमिनार्स और कॉन्फरन्सेस टू इनफॉर्मल वन्स लाईक ॲन्युअल गॅदरिंग्स, फ्रेशर्स पार्टीज, वेडिंग्स. असे विविध प्रकारचे इव्हेंट्स असतात. कधी सेमिनार असतात, कधी वेडिंग पार्टीज असतात, कधी गॅदरिंग्स असते. या सर्व कार्यक्रमांचं संचलनही करावं लागत असतं. द रोल ऑफ अन MC, मास्टर ऑफ सेरेमनीज, इज टू वॉर्म द क्राऊड अँड गिव्ह देम अन आयडिया अबाउट द प्रोग्राम अहेड. सूत्रसंचालकाला सुरुवातीलाच कार्यक्रमाची पार्श्वभूमी ही प्रेक्षकांना सांगावी लागत असते. ही ऑर शी is there to glorify the performance of all the performers with his or her appropriate positive comments and appreciation. Hence it is his unsaid job. सूत्रसंचालक एखाद्या गॅदरिंगचं सूत्रसंचालन करतो आहे आणि तिथं काही गोष्टी परफॉर्म होत आहेत, विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत आहेत. तर ते परफॉर्मर जे असतात, सादर करणारे जे असतात, तर त्यांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं, त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला होईल यासाठी पॉझिटिव्ह कमेंट पास करणं, हे काम त्याचं असतं, सूत्रसंचालकाचं असतं. कारण की एकंदर कार्यक्रमाला पूर्ण ग्लोरी आणण्याचं काम, कार्यक्रमात एक जीव ओतण्याचं काम, कार्यक्रम लाईव्ह करण्याचं काम हे सूत्रसंचालकाचं असतं. टू एन्श्युअर इन्थुझियाझम अमंग द व्ह्युअर्स विथ ॲक्टिव्ह रिस्पॉन्स इन द फॉर्म ऑफ ॲप्लॉज. आणि लोकांकडनं टाळ्या मिळवण्याचं काम सुद्धा सूत्रसंचालक करत असतो. ही हॅज टू मेक शुअर दॅट देअर आर स्मूथ ट्रान्झॅक्शन बिटवीन डिफरंट सेगमेंट्स ऑफ प्रोग्राम. आता एखादा प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये विविध अशा प्रकारचे भाग असतात. अध्यक्षीय भाषण असतं, दीप प्रज्वलन असतं, प्रास्ताविक असतं, आभार, ओट ऑफ थँक्स, आपण त्याला आभार प्रदर्शन असतं. हे विविध प्रकारचे सेगमेंट्स असतात. एका सेगमेंटमधनं दुसऱ्या सेगमेंटमध्ये जात असताना मध्ये जो गॅप असतो, या गॅपमध्ये सूत्रसंचालक बोलत असतो. तर तो व्यवस्थित तो गॅप भरला जावा आणि एका सेगमेंटमधनं सहजरित्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये तो प्रोग्राम जावा, अशा प्रकारचं कौशल्य वापरून सूत्रसंचालकाला तो कार्यक्रम हा रंगवायचा असतो. इनफॅक्ट ही हॅज टू मास्टर द स्किल ऑफ स्ट्रीनिंग विविंग द होल इव्हेंट इन वन आर्टिस्टिक थ्रेड. आर्टिस्टिक याचा अर्थ कलात्मक अशा पद्धतीने तो कार्यक्रम त्याला रंगवायचा असतो. ॲट द सेम टाईम शूड देअर बी एनी हिकस द इमी याचा अर्थ सुद्धा मास्टर ऑफ सेरेमनी स्टील हॅज टू एन्श्युअर द स्मूथ मुवमेंट ऑफ द प्रोग्राम.
प्रोग्राममध्ये काही अडचणी पण आल्यात तरीसुद्धा त्या अडचणी स्मूथली घेऊन जाण्याचं काम हा मास्टर ऑफ सेरेमनी किंवा सूत्रसंचालक करत असतो. अल्टिमेटली हर प्रेझेन्स ऑन द स्टेज शुड बी एक्झिबिट स्पॉन्टॅनिटी, ओरिजिनॅलिटी, ज्युनिनेस, की उत्स्फूर्तपणा त्याच्या स्वतःच्या स्टेजवर असल्यामुळे त्या कार्यक्रमाला एक प्रकारचा अस्सलपणा किंवा उत्स्फूर्तपणा प्राप्त होत असतो. द वर्ड्स ऑफ द स्पीकर शुड बी कोरियोग्राफ हिज ऑर हर बॉडी लँग्वेज टू कॅरी हिम ऑर हर थ्रू द प्रोग्राम विथ ईज, ग्रेस, एलिगन्स, कॉन्फिडन्स, अतिशय भव्यपणे आत्मविश्वासाने तो कार्यक्रम पुढे घेऊन जावा लागतो. मग एक चांगलं सूत्रसंचालक होण्यासाठी काय केलं पाहिजे? व्हॉट वी शुड डू? फर्स्ट ऑफ ऑल, प्रॅक्टिस 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 बेटर इन फ्रंट ऑफ द मिरर. इफ यू वॉन्ट टू बिकम द बेस्ट master of ceremony, the best anchor, the best emcee, then you have to practice in front of the mirror. आधी तुम्हाला चांगलं सूत्रसंचालक व्हायचं असेल तर आधी मिरर समोर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे, आरशासमोर तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. बी वेल प्रिपेअर्ड अँड वर्ड परफेक्ट टू इनोव्हेट ऑर ॲड स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन्स कॉन्फिडंटली ऑन द स्टेज. स्टेजवर कोणतीही घटना घडली तरीसुद्धा तुम्ही एक चांगला शब्दसंग्रह तुमचा असला पाहिजे आणि चांगला प्रकारचे शब्दसंग्रह, नाविन्यपूर्ण प्रकारचे शब्दसंग्रह उत्स्फूर्तपणे ते मांडता आले पाहिजेत आणि आत्मविश्वासपूर्ण मांडता आले पाहिजे. डेव्हलप अ स्क्रिप्ट. आधी एखाद्या कार्यक्रमाचं संचलन करण्यापूर्वी त्या कार्यक्रमाची एक संहिता, एक स्क्रिप्ट आपण लिहिली पाहिजे. आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये असाच एखाद्या कार्यक्रमाचं हे दिलं जाईल आणि त्या कार्यक्रमाची संहिता लिहायला लावलं राहील, स्क्रिप्ट लिहायला लावल्या. फॉर एक्झाम्पल, ॲन्युअल प्रोग्राम, स्पोर्ट डे, रीडिंग डे, अशा प्रकारचे प्रोग्राम आहेत आणि यू हॅव टू राईट द स्क्रिप्ट. तुम्हाला त्या कार्यक्रमाची एक स्क्रिप्ट लिहायची असेल. मी आधीच तुम्हाला बोललो की एक कॉमन स्क्रिप्ट जर आपण लक्षात घेतली तर कोणत्याही प्रोग्रामची स्क्रिप्ट ही एक्झाममध्ये आपल्याला सहज लिहिता येईल. काही वर्ड्स कॉमन असतात, फक्त त्या प्रोग्रामच्या अनुषंगाने काही वाक्य आपण ॲड केले तर इट्स सफिशियंट. ड्रेसअप ॲप्रोप्रिएटली फॉर द इव्हेंट. ज्या कार्यक्रमाचं संचालन करणार आहे त्यासाठी सुयोग्य अशा प्रकारचा पेहराव आपण केला पाहिजे. रिमेंबर दॅट यू आर नॉट द स्टार ऑफ द शो बट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तुम्ही त्या शोचे प्रमुख नाही, कार्यक्रमला प्रमुख वक्ता आहे, अध्यक्ष आहेत, प्रमुख अतिथी आहेत, परंतु तुम्ही स्वतःला आधी इंट्रोड्यूस केलं पाहिजे. ब्रीथ स्टेडीली अँड डीपली. शांत असलं पाहिजे, अतिशय शांतपणे श्वास घेतला पाहिजे. कॉन्फिडन्स. ॲड्रेस द ऑडियन्स विथ अ स्माईल. सुटेबल एक्सप्रेशन, व्हॉइस मॉड्युलेशन्स. जेव्हा तुम्ही ऑडियन्ससमोर जाणार तर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित असलं पाहिजे. योग्य अशा प्रकारचे हावभाव चेहरा असले पाहिजे. आवाजात चढ उतार असला पाहिजे. अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. आणि बोलत असताना समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत तर त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे. ब्रिंग पेस टू युअर डिलिव्हरी. बोलत असताना तुमच्या बोलण्यात कुठेतरी स्पेस, म्हणजे जास्त स्पीडली पण ते व्हायला नको. कंट्रोल द टायमिंग ऑफ द प्रोसिडिंग्स. ज्या कार्यक्रमाची जी वेळ आखलेली असेल त्या वेळेत तो कार्यक्रम झाला पाहिजे, त्याचं सर्व नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. अपोलोजाइज शुड देअर बी अ मेजर फ्लो, मिस्टेक ऑर मिसहॅप. जर प्रोग्राम चाललेला आहे आणि एखादी चूक तुमच्याकडनं झाली किंवा बाकीच्या घटकांकडनं झाली तर ॲट दॅट टाईम यू शूड अपोलोजाइज. तुम्ही अतिशय साध्या शब्दात माफी मागितली पाहिजे आणि पुढं कार्यक्रम यायला पाहिजे. प्री रिक्वेस्ट ऑफ कम्पेअरिंग. सूत्रसंचालनाच्या काही पूर्व अटी आहेत. कोणत्या आहेत त्या लक्षात घ्या. कम्पेअरिंग रिक्वायर्स लँग्वेज फ्लुएन्सी. भाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजे. क्लिअरिटी ऑफ थॉट्स अँड कॉन्फिडन्स. आपला विचार स्पष्ट पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द नेचर अँड टोन ऑफ इव्हेंट्स इज मस्ट. की इव्हेंट कोणत्या प्रकारचा आहे तर त्याची एक पार्श्वभूमी, त्याचं एक स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिम्पल बट डिग्निफाईड स्टाईल विथ वर्ड्स दॅट कम फ्रॉम द हार्ट. बोलत असताना तुम्ही हृदयापासून बोलत आहात. शब्द साधे असले तरी चालतील, परंतु स्पष्टपणे बोललं पाहिजे आणि आपण हृदयापासून बोलतो आहे असं वाटलं तर नक्कीच तो कार्यक्रम अपिलिंग होत असतो. ॲबिलिटी टू डील, वर्क विथ टेक्निशियन्स
even organizers, guest speakers, it is a part of his duty or profession. त्याच वेळेस कार्यक्रमाचे संयोजक, गेस्ट स्पीकर या सर्वांशी जी आहे तर त्यांच्याशी व्यवस्थितपणे आपल्याला डील करता आलं पाहिजे. आता फिलर्स म्हणजे काय? जर एखादा कार्यक्रमाचा अँकरिंग आपण करतोय, सूत्रसंचालन आपण करतो आहोत, तर तिथं दोन कार्यक्रमात जे कंपोनंट्स असतात, दोन भाग जे असतात, जेव्हा आपण ते बदल करतो तिथं काही गोष्टी आपण जर बोललो तर एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार होतं. वाईल अँकरिंग द मोस्ट क्रुशियल थिंग इज टू कीप द ऑडियन्स एंगेज. कारण की फॉर एक्झाम्पल जर लॅम्प लायटनिंग सेरेमनी असेल, लॅम्प लायटिंग करतायत, तुम्ही सांगितलं समोरच्याला की आपण आता दीप प्रज्वलन करावं, पण त्यावेळेस ते जेव्हा दीप प्रज्वलन करतायत तेव्हा आपण जर काही बोललो त्याच्याशी कनेक्टेड, तर ऑडियन्स हा एंगेज राहत असतो. स्मॉल परफॉर्मन्सेस, एन्चॅटमेंट्स टू कीप द ऑडियन्स एंटरटेन अँड अटेंटिव्ह. एंटरटेन झालं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे, ऑडियन्सचा पूर्ण अटेन्शन हे आपल्यावर कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे. द रोल ऑफ फिलर कॅन ऑल्सो बी दॅट ऑफ प्रोव्हाइडिंग कॉमिक रिलीफ बिटवीन टू परफॉर्मन्सेस. काही वेळेस जर आपल्याला असं वाटलं की विनोदी अशा प्रकारचा किस्सा सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर तुम्ही असं छोटासा किस्साही सांगू शकता, छोटीशी गोष्ट विनोदी सांगू शकता. देर आर युजली रिक्वायर्ड व्हेन द शेड्यूल ऑफ द प्रोग्राम इज डिलेड ऑर डिस्टर्ब. पण त्यामुळं फॉर सम रिझन जर एखाद्या याच्यासाठी प्रोग्राम उशीर होतोय, प्रोग्रामला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यायला उशीर, त्यावेळेस अशा गोष्टी सांगून तुम्ही ऑडियन्सला खेळवून ठेवलं पाहिजे, त्यांना एंगेज केलं पाहिजे. फॉर सम रिझन वन चूज फ्रॉम मल्टिपल टाइप्स ऑफ फिलर्स सच ॲज मिमिक्री ॲटम्स, रिडल्स, anecdotes, fun facts, jokes, recitation or a small performances to suit the event. ते इव्हेंटला सूट असणारे छोटे छोटे परफॉर्मन्स आपण केले पाहिजे. द कंपेअर शुड कीप द फिलर्स रेडी बिफोर हँड इन द सेम वे दॅट ही or she keeps the script ready. One must keep in mind that fillers are very important. की त्या कार्यक्रमात काही गोष्टी, ज्या छोट्या गोष्टी, बोधकथा, त्या इव्हेंटशी कनेक्टेड अतिरिक्त माहिती ही आपल्या डोक्यात असली पाहिजे. दे बाइंड द प्रोग्राम अँड मेंटेन इट्स कंटिन्युटी. आणि त्यामुळं प्रोग्राम हा व्यवस्थित असतो आणि त्याचं कंटिन्युटी ही मेंटेन होत असते. आता यानंतर आपण कार्यक्रमाची ॲक्च्युअली स्क्रिप्ट कशी असावी, ती स्क्रिप्ट कॉमन स्क्रिप्टचं आपण डिस्कशन करू. ती तुम्हाला सर्वात युजफुल ठरणार आहे. आर्ट ऑफ कंपॅरिंग. जी स्क्रिप्ट असते तर ती स्क्रिप्ट काही मुद्द्यांच्या आधारे, काही पॉईंटच्या आधारे लिहायची असते. पहिला पॉईंट असतो इंट्रोडक्शन. अ ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द प्रोग्राम, फंक्शन, शो. या स्क्रिप्टमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन या मुद्द्याच्या अंतर्गत तुम्ही त्या प्रोग्रामची थोडक्यात माहिती दिली पाहिजे. थोडक्यात माहिती दिली की इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायचं? गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. वी गॅदर्ड हिअर फॉर रीडिंग डे. We gather here for annual prize distribution day. We gather here for sports day. इथं फक्त ज्या प्रोग्रामचा आपल्याला स्क्रिप्ट लिहायची आहे तो प्रोग्रामचं नाव टाकायचं. द गेस्ट हॅव अराइव्ड हिअर. लेट्स वेलकम देम विथ थंडर ऑफ ॲपॉलॉज. हे सर्व वर्ड्स जे असतील ते कॉमन असतील आणि त्या प्रोग्रामच्याबद्दल एखादं गॅदर्ड हिअर फॉर स्पोर्ट्स डे फॉर एक्झाम्पल असं लिहिल्यानंतर तुम्हाला एखादं वाक्य जास्त आठवत असेल ते वाक्य लिहा आणि पुढचं हे वाक्य कंटिन्यू करा. ही कॉमन स्क्रिप्ट आपण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. नंतरचा पॉईंट असेल लाईटनिंग द लॅम्प. आपण त्याला मराठीत दीप प्रज्वलन असं म्हणतो. आय कॉल अपॉन द हॉनरेबल चीफ गेस्ट. त्या प्रोग्रामचं जर परीक्षेमध्ये चीफ गेस्टचं नाव दिलं असेल तर ते चीफ गेस्टचं नाव लिहा, किंवा नाही दिलं असेल तर आपल्याला जे इमॅजिनरी चीफ गेस्ट असतील त्यांचं नाव लिहा. अँड द प्रिन्सिपल ऑफ अवर कॉलेज. कॉलेजच्या प्रिन्सिपलचं नाव, आपल्या प्राचार्यांचं नाव लिहायचं. टू लाईट द लॅम्प अँड गार्लँड द फोटोज ऑफ महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख. हे यांची नावं लिहिले तरी चालतील, किंवा त्या प्रोग्रामशी सुटेबल ज्या व्यक्तीचं पूजन करून तो कार्यक्रम सुरू व्हावा असं वाटत असेल, फॉर एक्झाम्पल यूथ डे असेल तर मग तिथं फोटो ऑफ विवेकानंद असा आपण शब्द वापरू शकतो आणि चेंज करू शकतो, पण बाकीचे स्क्रिप्ट ही तीच राहील. आय रिक्वेस्ट ऑल द डिग्निटरीज टू टेक देअर रिस्पेक्टिव्ह सीट्स ऑन द स्टेज. प्लीज कम ऑन ओव्हर हिअर सर्स.
हे कॉमन राहील. कोणत्याही कार्यक्रमाचं सहज आपल्याला अँकरिंगची स्क्रिप्ट लिहिता येईल आणि सहज मार्क मिळवता येतील जर ही कॉमन स्क्रिप्ट तुम्ही पाठ केली तर. नाऊ आय रिक्वेस्ट मिसेस मॅडम अँड हर टीम टू रिसाइट द वेलकम सॉन्ग. इथं वेलकम सॉन्गच्या वेळेस एखाद्या मॅडमांचं नाव लिहायचं जे आपल्या इथं संगीत शिकवतात त्या मॅडमांचं नाव लिहून आपण कोणत्याही कार्यक्रमात ही कॉमन स्क्रिप्ट ठेवू शकतो. वेलकम स्पीच. वेलकम ऑल द गेस्ट. फॅसिलेशन ऑफ गेस्ट. म्हणजे वेलकम स्पीचमध्ये आपण काय करायचं की आलेल्या पाहुण्यांचं शब्दसुमनाने स्वागत करायचं आणि त्यांचं स्वागत समारंभासंदर्भाची स्क्रिप्ट आहे. ही पण कॉमन स्क्रिप्ट आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपलचं नाव लिहायचं. आपले जे प्राचार्य असतील त्यांचं नाव लिहायचं. टू वेलकम द गेस्ट चीफ गेस्ट ऑनरेबल. आणि जे चीफ गेस्टचं नाव आपण आधी लिहिलेलं असेल ते नाव इथं लिहायचं. विथ बँकवेट अँड बुक ऑल्सो फॅसिलेट विथ शॉल अँड श्रीफळ. हे बाकीचं कॉमन ही स्क्रिप्ट राहील. आय अर्ज द व्हाईस प्रिन्सिपल डॅश टू वेलकम द प्रिन्सिपल बाय ऑफरिंग बँकवेट. थँक्यू. आणि व्हाईस प्रिन्सिपलचं नाव लिहून यांना प्रिन्सिपल यांना बँकवेट देऊन तुम्ही हे करा थँक्यू. हे बाकीच्या सर्व स्क्रिप्ट कॉमन आहे लक्षात घ्या. मेन इव्हेंट. नाव आय रिक्वेस्ट द ऑनरेबल प्रिन्सिपल टू. प्रिन्सिपलचं नाव येईल परत इथं. टू डिलिव्हर अन इंट्रोडक्टरी स्पीच ऑन द ऑकेजन. थँक यू सर फॉर ॲप्रिसिंग अस विथ अचिव्हमेंट्स ऑफ अवर कॉलेज. नाव द प्राईज टाईम. आता इथं प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीचा जर अँकरिंग करायचं असेल तर प्राईज टाईममध्ये आपण कोणत्याही इव्हेंटचं प्राईज डिस्ट्रीब्युशन टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल रीडिंग डेबद्दल असेल तर रीडिंग डेशी कनेक्टेड इव्हेंट जी टाकायची आणि ही स्क्रिप्ट पूर्ण करायची. म्हणून आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट टू कन्फर्म द अवॉर्ड ऑफ स्पोर्ट्स. टू कन्फर्म द अवॉर्ड ऑफ इलोकेशन कॉम्पिटिशन. टू कन्फर्म द अवॉर्ड ऑफ AC कॉम्पिटिशन. असे चेंजेस आपण करू शकतो. आय कॉल अपॉन सुशील कुमार अँड टीम टू रिसीव्ह द ट्रॉफी ऑफ क्रिकेट. टू रिसीव्ह द ट्रॉफी ऑफ इलोकेशन कॉम्पिटिशन. एवढे चेंजेस इथं करायचे. मोहन पाटील अँड टीम फॉर कबड्डी. या पद्धतीने चेंजेस करायचे. हे लक्षात घ्या. म्हणजे एवढं जर चेंजेस केलं तर सहज ही कॉमन स्क्रिप्ट तुम्हाला मदत करेल. आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपल टू कन्फर्म द अवॉर्ड ऑफ कल्चरल इव्हेंट्स अँड अकॅडमिक इव्हेंट्स. आय कॉल अपॉन द जुई अँड टीम टू ॲक्सेप्ट द ट्रॉफी फॉर द ग्रुप डान्स. मग तुम्ही जर ॲन्युअल गॅदरिंगची स्क्रिप्ट तयार करत असाल तर इथं हे चेंजेस इथं होतील. आय रिक्वेस्ट ऑनरेबल चीफ गेस्ट टू गाईड अस विथ द मेमरायझिंग स्पीच अँड थँक यू सर फॉर हिज गायडन्स. इथं हे पण कॉमन आहे की इथं जो चीफ गेस्ट मेसेज असं टायटल आलं तरी हे लिहायचं. चीफ गेस्ट मेसेज असं टायटल आल्यानंतर हे लिहायचं. ओट ऑफ थँक्स. कॉल अपॉन सूरज भामरे टू प्रपोज ओट ऑफ थँक्स. हे पण कॉमन आहे. इथंही कोणताही कार्यक्रम असला तरी चेंजेस होणार नाहीत. आता आर्ट ऑफ कम्पॅरिंग क्वेश्चन नंबर 4C मध्ये हा प्रश्न विचारला जाणार आहे. या प्रश्नाला एकूण 4 मार्क्स असणार आहेत. कनेक्टिंग इव्हेंट्स. एक इव्हेंट दुसऱ्या इव्हेंटशी आपण कसं कनेक्ट करतोय त्या स्क्रिप्टमध्ये त्याला 2 मार्क्स असतील. इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शन. एक लक्षात घ्या इंट्रोडक्शन जे आहे तर ते इम्प्रेसिव्ह असलं पाहिजे. आपण एकदम इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शन दिलेलं आहे. नंतरून इम्प्रेसिव्ह इंट्रोडक्शनला एक मग समिंग ओट ऑफ थँक्स. हे समिंग अपचं असतं. ओट ऑफ थँक्स या पद्धतीने चेंज केला तर तुम्हाला 4 मार्क्स मिळू शकतात. आता बोर्डाने NCERTने 12वीच्या या वर्षाच्या परीक्षेच्या संदर्भात एक क्वेश्चन बँक टाकलेली आहे. तिथं आर्ट ऑफ कम्पॅरिंगचे काही प्रश्न टाकलेले आहेत. त्या प्रश्नाचं आपण डिस्कशन घेऊ आणि तुम्हाला तो 11वीला 11th ॲज वेल ॲज 12th या दोघी एक्झामसाठी हे प्रश्न कामास येतील. एक लक्षात घ्या. द ॲन्युअल सोशल फंक्शन ऑफ अवर ज्युनियर कॉलेज विल बी हेल्ड नेक्स्ट वीक इन अवर कॉलेज कॅम्पस. युअर फ्रेंड यू आर सिलेक्टेड टू compare the inauguration function of program. Prepare a script of the same with the help of following points. Introduction. या कॉमन स्क्रिप्टमध्ये आलेलं आहे. वेलकम द गेस्ट. हे पण कॉमन स्क्रिप्टमध्ये आलेलं आहे. लायटनिंग द ट्रॅडिशनल लॅम्प. हे पण कॉमन स्क्रिप्टमध्ये आपण आता घेतलेलं आहे. त्याचं डिस्कशन आपण घेतलेलं आहे. इनॉग्रेशन ऑफ ॲन्युअल फंक्शन. आता इथं लायटनिंग द ट्रॅडिशनल लॅम्प आणि इनॉग्रेशन ऑफ द तर फक्त इथं इनॉग्रेशन ऑफ ॲन्युअल फंक्शन इथं लायटनिंग नंतर हा मुद्दा टाकून घ्यायचा आणि आय रिक्वेस्ट इनॉग्रेट दिस ॲन्युअल फंक्शन एवढं वाक्य टाकलं तरी सफिशियंट राहील. की नोट ॲड्रेस म्हणजे काय. आपण जे स्पीच इथं घेतलेलं आहे ते फॅसिलेशन ऑफ सक्सेसफुल स्टुडंट. आपण जे अवॉर्ड डिस्ट्रीब्युशनचं दिलेलं आहे तर त्याचं हे घ्यायचं.
प्रेसिडेन्शियल ॲड्रेस, आपण ज्याचं नाव प्रेसिडेंट म्हणून घेतलेलं आहे, तर प्रेसिडेन्शियल ॲड्रेस हे पण आपण इथं घ्यायचं आहे. ओट ऑफ थँक्स, ओट ऑफ थँक्स याचा अर्थ आभार प्रकटन. या पद्धतीने चेंजेस करून आपण सहज ते स्क्रिप्ट लिहू शकतो. आता हे सेकंड आहे की अब्दुल कलाम यांची जी विनंती आहे, तर रीडिंग डे प्रोग्रामबद्दलचं स्क्रिप्ट आपल्याला लिहायचं आहे.